वर्धा जिले के हिंगनघाट में तहसील कार्यालय, पंचायत समिति, जिला परिषद, उप अभियंता कार्यालय के क्षेत्र में 36 पेड़ों पर पान पक्षियों की मिश्रित घोंसला बनाने वाली वसाहत है। पान पक्षियों की इस घोंसला बनाने वाली वसाहत को मराठी में सारंगर और अंग्रेजी में हेलोनरी कहा जाता है। हर साल मई के पहले सप्ताह में पान पक्षी इस क्षेत्र में घोंसला बनाना शुरू करते हैं। रविवार 8 जून को इस सारंगार में घोंसलों की गिनती कर उन्हें संरक्षित किया गया। इसके बारे में जानकारी एकत्र करने के उद्देश्य से आयोजित इस प्रजातिवार घोंसला बनाने की गणना कार्यक्रम में निसर्ग साथी फाउंडेशन, नगर परिषद हिंगनघाट और महाराष्ट्र पक्षी मित्र वर्धा जिला शाखा ने भाग लिया। इस वक्त अन्य पक्षी मित्र उपस्थित थे। सारंगार का इतिहास हिंगनघाट शहर में ये सारंगार 50 साल पुराना है। शुरू में ये पंचायत समिति के प्रारंभ में कवट के पेड़ तक सीमित था। प्रजनन से निकले बच्चे जब बड़े हो जाते थे तो वे प्रजनन के लिए इस स्थान पर वापस आते हैं, इसलिए उनके घोंसलों की गिनती और संरक्षित किया गया। आज या तहसील कार्यालय परिसरामध्ये निसर्ग साथी फाउंडेशन, नगर परिषद हिंगनघाट आणि महाराष्ट्र पक्षी मित्र वर्धा जिल्हा यांच्या वतीने या मिश्र विन वसाहतीमधील घरट्यांची गणना करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। मागच्या अनेक वर्षापासून या तहसील कार्यालय परिसरामध्ये दरवर्षी पाणपक्ष्यांची घरटी होते, त्यांची वसाहत होते, त्यांची घरटी होते आणि त्यांचं प्रजनन होत असते। तर हा निसर्ग वारसा जो आहे तो आपल्याला जपता यावा, त्याचं संगोपन करता यावं, या घरट्यांना, या पक्ष्यांना कोणतंही नुकसान किंवा इजा होऊ नये, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जनजागृती व्हावी, या हेतूने या ठिकाणी आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम तर करतोच, परंतु किती घरटी होत आहे या ठिकाणी, कोणत्या प्रजातीची घरटी होत आहे त्याच्याबद्दल सुद्धा नोंदी घेण्याचं काम या घरटी कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। झाडांना क्रमांक देण्यात आलेले आहे। झाडाची प्रजाती, त्यावर असलेल्या पक्षी प्रजाती यांच्या नोंदी त्या गणनेमध्ये घेण्यात येत आहे। या ठिकाणी जे सर्व मंडळी उपस्थित आहे, ही सर्व मंडळी या गणनेच्या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत सहभागी आहे। मी विशेषतः हिंगनघाट नगरपालिका प्रत्येक झाडाला आता कलरिंगमध्ये नंबर देणार आहे। म्हणजे हे प्रजननाचं झाड आहे आणि या प्रजननाच्या झाडाला अमुक अमुक क्रमांक आहे, ते त्याच्यावरून आता पुढल्या वर्षीसुद्धा आपल्याला ते लक्षात येईल। हे काम उद्या नगरपालिका आपल्याला करून देणार आहे, त्यासाठी मी नगरपालिकेचे विशेष आभार मानतो। या ठिकाणी महाराष्ट्र पक्षी मित्रातर्फे जे अशोक भानसे साहेब आणि राहुल वकारे साहेब हे वर्धेवरून आलेले आहे, यांचं मी विशेष आभार मानतो। या घरटी गणनेच्या माध्यमातून आपल्याला घरट्यांची संख्या आपल्याला माहीत होईल आणि यांच्या संवर्धनासाठी ते उपयुक्त ठरेल, एवढं बोलून थांबतो। NBCN न्यूज़ के लिए रवि अनोरकर की रिपोर्ट।